आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात 3 दिवसांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात. साखरा वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पटकावला राज्यात प्रथम क्रमांक. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं चंद्रपुरात प्रतिपादन. आणि शेगाव इथं संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन उत्सव लाखो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आजपासून 3 दिवस ही मोहीम सुरू असेल. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातल्या 5 वर्षांखालच्या 1,13,70,443 बालकांना पोलिओचा डोस दिला जात आहे. राज्यातल्या 89,299 केंद्रांवर 2,21,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय अंगणवाड्या इथं 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओचे 2 थेंब पाजण्यात येत आहेत. आज लसीकरण न झालेल्या बालकांना 4 ते 9 मार्च दरम्यान घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजण्यात येतील. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस आणि वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी 5 वर्षांच्या आतील मुलांना पल्स पोलिओच्या लसीचे 2 थेंब पाजून या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थींची संख्या एकंदर 1,28,276 एवढी आहे. सदर मोहीम यशस्वीपणे राबवण्याकरता 208 आरोग्य पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आज जागतिक वन्यजीव दिन आहे. दरवर्षी 3 मार्च रोजी जगभरात हा दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जैवविविधता जपण्यासाठीची जनजागृती करण्याकरता हा दिन साजरा करण्यात येतो. लोकांना ग्रहाबरोबर जोडणे आणि वन्यजीव संवर्धनात डिजिटल संशोधनाचा वापर अशी या दिनाची यावर्षीची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा देताना वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला आहे. तर केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात या पृथ्वीवरचे वन्यजीव आणि जलसंपदा जपण्यासाठी जनजागृतीवर भर दिला आहे. देशात जवळपास 6,03,00,000 लोकांना बहिरेपणा आणि कमी ऐकू येण्याची समस्या असून 0 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या त्यात जास्त आहे. 5 वर्षाखालील मुलांना विकलांगतेचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं त्यांना श्रवणयंत्र तसंच इतर काही सुविधांचा लाभ होत नाही. या पार्श्वभूमीवर आपण केंद्र सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करू असं आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिलं आहे. आज जागतिक श्रवण दिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेनं संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या अभियानात द्वितीय क्रमांक रायगड आणि तृतीय क्रमांक सांगली येथील जिल्हा परिषद शाळांना मिळाला आहे. या अभियानात राज्यातील एकंदर 1,03,312 शाळांनी सहभाग नोंदवला होता. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावं यासाठी राबवण्यात आलं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळांमध्ये भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ आणि प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे योजनेसाठी निश्चित करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली. पारितोषिक प्राप्त शाळांना येत्या 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
वाचन चळवळीमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञामध्ये सहभाग घेतला असून शिक्षणविषयक हस्तलिखित स्पर्धेत 13 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचा फोटो संकेतस्थळावर अपलोड केला आहे. याची दखल गिनीज बुकमार्फत घेण्यात आली असल्याचं मंत्री केसरकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पेपरलेस पद्धतीनं संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात आल्याचं सांगून वीज बचत, आर्थिक साक्षरता, लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसन याकडे अभियानात विशेष लक्ष देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर येथील मूल रस्त्यावर असलेल्या क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत 18 कोटी 8 लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचं चालतं बोलतं ज्ञानकेंद्र ठरणार आहे असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. चंद्रपूर इथं ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचं भूमिपूजन करताना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भविष्यात विविध देशांचे पंतप्रधान ताडोबा पर्यटनासाठी येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्यातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प असलेल्या चंद्रपूर इथं 1 ते 3 मार्च दरम्यान 3 दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू आहे. आज या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असून अभिनेत्री खासदार हेमा मालिनी क्लासिकल गंगा बॅलेट कार्यक्रम सादर करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या 146व्या प्रकट दिन उत्सवास मागील आठवड्यापासून सुरुवात झाली होती. आज सकाळपासून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यासह भारतभरातून भक्त शेगाव शहरात दाखल झाले होते. या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त संस्थानात 1032 दिंड्यांमधून 46,701 वारकरी सामील झाले होते. टाळ मृदुंगांच्या गजरात हा प्रकट दिन उत्सव संपन्न झाला. भारतीय जनसंचार संस्थान IIMC मध्ये मराठी पत्रकारिता डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता अर्ज सादर करण्यासाठी 20 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशपूर्व परीक्षा 7 एप्रिल रोजी होणार असून प्रवेश अर्ज भारतीय जनसंचार संस्थांच्या अधिकृत वेबसाईट www.iimc.nic.in वर उपलब्ध आहेत. IIMC ही पत्रकारितेशी संबंधित रोजगारभिमुख अभ्यासक्रम चालवणारी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. सोमवार दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचं आयोजन नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील कॅम्पस इथं करण्यात आलं असून याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या उपस्थित राहणार आहेत. 18 ते 35 वयोगटातील युवक यात सामील होणार असून या संमेलनात विकसित भारतात युवकाची भूमिका, मागील 10 वर्षात युवक विकासासाठी झालेलं कार्य या विषयावर विचारमंथन होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोल्यासह लोकसभेच्या 6 मतदारसंघांचा आढावा घेणार असून त्यासाठी अमित शहा 5 मार्च रोजी अकोल्यात दाखल होणार आहेत. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील ते घेणार आहेत. आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बी संतोष तसंच 5ही जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विदर्भात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी नागपूर विमानतळावर 21.1 डिग्री इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात 3 दिवसांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात. साखरा वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पटकावला राज्यात प्रथम क्रमांक. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं चंद्रपुरात प्रतिपादन. आणि शेगाव इथं संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन उत्सव लाखो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.